तर कोकणामध्ये नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। कोकणचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे। सूचक म्हणून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या सह्या मिळाल्या नाहीत। संख्याबळाचं कारण देत बाळ माने यांची माघार। कोकणात माघार घेतल्यानंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी कृत्य केल्याचा बाळ मानेंवर ठपका। संजय राऊत यांची ट्विट करत माहिती। नाशिकमध्ये अर्ज माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा। बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। कुणाल दराडेंनी माझा बाप काढला, गोकुळ गीतेंचा आरोप। गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार। जळगाव विधान परिषदेत अर्ज मागे घेण्यावरून मोठा ट्विस्ट। शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल। नाशिकमध्ये भाजप बंडखोरांनी माघार घेतल्यास अर्ज मागे घेणार रेश्मा काळेंची भूमिका। शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं। विधान परिषद निवडणुकीतून मुलगा समीर सत्तारांचा अर्ज मागे। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद यांचीही माघार। अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्राचा वाद। अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीमधून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। तर जय पवारांना 10 कोटी कर्ज म्हणून दिले नाहीत, जमिनीच्या व्यवहारामधून पैसे दिले। विक्रम काकडे यांची माहिती। बारामतीत महागाई विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। 3 हत्ती चौकात चूल मांडून महिलांकडून सरकारचा निषेध व्यक्त। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। देशामध्ये भयंकर आर्थिक सुनामी येणार। वर्षभरात मोदी सरकार पडणार। देशात आणीबाणी लागू होणार। आर्थिक संकटावरून राहुल गांधींचा मोठा दावा। आर्थिक टंचाईबाबत राहुल गांधी यांना काही कळत नाही, त्यांचं भाकीत हे हास्यास्पद। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पुण्यासह राज्यभरामध्ये छापे। 14 ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त। राज्यातून 102 गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळखोरांना अटक। तर 86 दुकानांना ठोकले टाळी।